देशाचे अर्थव्यवस्थेचा कणा असलेले पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं थोड्या वेळाच्या खालीच निधन झालेलं आहे। अचानक कार्यालयामध्ये असताना त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला। कार्यालयातील सहकाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ICUमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं होतं। त्यानंतर त्यांना ICUमध्ये तातडीने हलवण्यात आलं। दिल्लीमध्ये एम्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण उपचार चालू असतानाच त्यांनी शेवटचा श्वास घेतला आणि आपल्या देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्राणज्योत मावळली। जेव्हा ही बातमी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना समजलं, त्यानंतर आपली रॅली कॅन्सल करून राहुल गांधी यांनी डायरेक्ट दिल्लीकडे रवाना झाले। डॉक्टर मनमोहन सिंग हे 92 वर्षाचे असून त्यांची प्रकृती खूप चिंताजनक होती। अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागलं आणि त्यानंतर त्यांना श्वास घेणं खूप मुश्किल झालं। त्यानंतर दिल्लीमध्ये रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं। डॉक्टर मनमोहन सिंग हे आपल्या देशाचे 13वे पंतप्रधान होते। त्यांची प्रकृती खूप सिरियस होती आणि आता त्यांची प्राणज्योत मावळली आहे। ही बातमी अशोक गहलोत यांच्याकडून मिळालेली आहे। तर आपल्या चॅनलच्या वतीने डॉक्टर मनमोहन सिंग पूर्व पंतप्रधान यांना मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली। आणि हो, आतापर्यंत तुम्ही एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका। तर धन्यवाद।